नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे सोमवार आणि सकाळ सकाळ म्हटलं ब्लॉग वगैरे काय शूट करावं, पण देवाच्या कृपेने आज नाही का एकदम मस्त ब्लॉग शूट करतोय. आणि कोणतं काम करायचं पहिले नाही का सकाळ सकाळ चांगली पाहिजे तर दिवस पण चांगला जातो. तर आज पहिला आपण ब्लॉग चालू करू वृद्धेश्वरपासून. तर आज पहिलं दर्शन वगैरे करू आणि आपल्या दिवसाला सुरुवात करू. वृद्धेश्वरला चाललो होतो त्याच्या पहिले बघा आपली आजी काय करू राहिली. हे बघा ती बाळी ते स्वयंपाक आपल्याला खायला भाकरी काढून मग येतो मी खाऊ आपण सगळेजण गोळ्या मेळ्याने खाऊ या भाकरी खायला. आपली आजी आता बघा भोपळ्याची भाजी करते मी आज पिवळी. पिवळी हा, भोपळ्याची भाजी आणि पिवळी बाजरीची भाकर खायला या. म्हणजे ही भाजी बनलेली नाही का आतापर्यंत? कोणती नाही बनवलेली. नाही बनलेली? हं, हं. मग रेसिपी पण करून दाखवू. तू भाजी तर बनव पहिले, मी तो पण दर्शन करून येतो. हा. तुमच्याकरता तुमची आजी भाकरी करून राहिली. आता माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही, मग मी ककडी खातोय. ककडी देऊ का? या ककडी खायला. हे बघू शकता आपलं पिल्लू आता किती भारी झालंय. हळद देऊ राहिला सकाळ सकाळी. काही वृद्धेश्वरला जात होतो त्याच्या आधी जाता आता मामीन ते काय बनवून राहिले तुम्हाला दाखवतो बरं का. हे बघू शकता मामीन ते काय बनवते. हे काय टाकलं मामी? बाजरीच्या पापड्या आहेत, बाजरीचे पापड आहे बघा. याच्यात काय काय टाकलं ते तर सांग पहिलं. जिरे, खावरी, मीठ. आधी तेल टाकायचं, तेलामध्ये जिरे टाकल्याच्यानंतर थोडे जिरे असे पिवळे झाले का नंतर पाणी वतायचं. पाणी वतल्याच्यानंतर थोडी उकळी आल्याच्यानंतर हावरी आणि मीठ टाकून द्यायचं. हे बघू शकता एवढं सगळं साहित्य बरं का, एवढं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर बघू शकता हे नाही की बाजरी आहे, ही भरडून नाही का 2 दिवस भिजू घातली. त्यानंतर बघा असं झालं आहे की हे नाही का फुगली आहे बाजरी. आता हे नाही का पूर्णपणे हे 3 डब्बे येतं, 1, 2 आणि 3. हे 3 पण डब्बे याच्यामध्ये नाही का टाकायचे. त्याच्यानंतर काय होतं ना मी तुम्हाला ते दाखवतो. काहीच पापड्या वगैरे चालू होस तर नाही का आपण वृद्धेश्वरला जाऊन दर्शन करून येऊ. माझ्यासोबत आहे माऊली. आज भरपूर दिवसातून बघितलं असं नाही तुम्ही दोघं तर चाललो होतो, पण जाता आता आज तुला पण घ्यावं. आज सोमवार, याला सोडून कसं दर्शन घ्यावं? देव नाही पावन व्हायचं. पाप लागेल आम्हाला. पाप लागेल जगन्ने आपण पाप सोबतच चाललंय आमचं. बसा मध्ये बसा तुम्ही. आता अक्षूला पण घेतलंय, माऊली बसलाय, ड्रायव्हर मी. याला पण घ्यायचं आम्ही वृद्धेश्वरला. तर बघू शकता तुम्हाला पूर्णपणे सिनेमॅटिकमध्ये दाखवतो मी. तर काहीच नाही का प्रॉपर ॲड्रेस म्हणजे नाही का अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील आणि घाटशिरस गावातील आपलं वृद्धेश्वर देवस्थान आहे. आणि सुप्रसिद्ध देवस्थान आहे, स्वयंभूलिंग आहे. ज्यावेळेस कधी येताना त्यावेळेस नक्की व्हिजिट द्या. आणि आपल्या आजी पण घाटशिरस गावामध्येच राहते. वृद्धेश्वरातून आलो आहे आणि तुम्हाला ते पापड्याचं दाखवायचं बोललो होतो. तर हे बघू शकता असं हटवतात ते. आता याच्यामध्ये टाकलं आहे, एकदम नाही का ते रव्यासारखं झालं आहे. हे बघू शकता. आता फक्त थापायचं आहे. असे प्लॅस्टिक वगैरे टाकून घ्यायची बाजीवरती इकडं तिकडं आणि त्याच्यावरती थापतायचे. काय नाही हाताने का हाताने थापटायचे. आता रे हटू राहिली तिला एकटीला हटतं का एवढं? हां
जड नसतं ना हाटायला ते. हे बघा चुलीवरती असं मांडून हटवत आहे पद्धतीने बघा असं एक छोट्या पातेल्यामध्ये नाही का पळीने काढून घ्यायचं आणि नंतर थापायचं ते असं फडकं ओल्लं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती टाकून घ्यायचं. अशी फडक्यावर थोडं घ्यायचं पळीने आणि अशी पातळ मस्त पापडी थापून घ्यायची. काहीतरी बोल ना. आणि नंतर पापडी झाल्याच्या नंतर वरती टाकून द्यायची. पापडी टाकायची रेसिपी सांग काय काय ते गाईच बघू शकता या पद्धतीने असं टाकून घ्यायचं बरं का. हे बघा टाकली मामीने. थोडी पण तुटतं न फुटतं डायरेक्ट चिपकून राहते याला. चिपटून देऊ नको सविता. बघू शकता एवढ्या पापड्या थापल्या त्यांनी आतापर्यंत. हे बघा अरे या पण काढून राहिली. पुरीले सुगरण आमच्या उडीला बुटकुले आता उन्हाळा पडला का गावाकडनं का अशा पद्धतीने कुरड्या पापडे अजून म्हणजे जे जे नाही का वाळण्याचे जे पदार्थ असतात ना ते असे बनवतात मामी वगैरे घरी. आता हे चालू झालंय. मामी तुम्हाला माहीत नसते पण मी ओळख करून देतो. हे मामी नाही का चिकूची आई येतात. चिकूला तर तुम्ही सगळेजण ओळखताच येत. तर आता नाही का त्यांनी बघा सांजा दिला येऊ. तर आपण आजीला देऊ बरं का. तिला म्हणू हे बघा काय दिलंय. काय आणलं ते सांजा? हे बघ बाई तुला काय दिलंय मामीने. काय दिलं रे बघ ना ते काय. काय नाही हा हा आटले गोड राहतात ह्या. हा ना मामी ते पापडे बनवून राहिले गावात. आपण बी करू एक दिवस. बरोबर बनव. हे बाहेर तुला आवडतं घे. भाजून लय भारी लागतात पापड्या. नाही नाही मग मी कशा भाजून भाकरी संग कण्या खाते ते. तुला आवडतं का. लय भारी लागत. बघून ना खाणं आहे नाना नाही का. नाना जेव राहिले बघ कोथिंबीर खाऊ राहिले नाना मला म्हणजे कोथमीर का काँग्रेस आहे. काँग्रेस. राजन नाही का आपल्या फायनल नाही का दुधी भोपळ्याची भाजी बनवली पिवळी. दुधी भोपळ्याची कढी बनवलेली ती रेसिपी सोडलेली आहे. पण दुधी भोपळ्याची पिवळी भाजी नाही का बनवलेली आपण रेसिपी बनवलेली नाही. पण तुम्ही एकदा बघू शकताय आणि त्याच्यानंतर आपण बनवू. हे बघू शकताय दुधी भोपळ्याची नाही का पिवळी भाजी आहे. आणि हे बघा आत्ताचं नाही का नवीन लोणचं आहे आजीनं बनवलं आहे. एवढी भारी आहे ना का जबरदस्त. आजीकडे मसाले कमी येतं पण जुनी चव आणि जुनी हाताची त्याची टेस्ट एक नंबर आहे. एक नंबर आहे. आम्ही आलो आता आम्ही निर्याळ चाललोय. कुठं निर्याळाला निराळा नाशिक मध्ये. आता ही नातीची मुलगी आहे. ही भेटायला आलते जत्रा होती यांची आडबंग नाथाची म्हणून शी. का आता जत्रा करून त्यांच्या घरी चाललीत. आता एवढे दिवस आल्या आडावर आता घरचं कसं आता वाटतं? घरी बुच्च लागन. आता 2-4 दिवस बेबाडा लई होता. आता घरात उभं वारं सुटत. नानाला तर करमायचं नाही आता. चौमेव चालले आता काल कुठं गेले ते आष्टीला 7 होय. जण 7 जण साधन काय झालं. चालले आता. सगळे पाहुणा मध्ये सगळे नेते. सगळे कसे मग बघा मग आष्टी पुढं आपल्या रामगावाला. चला चालले आज. बाय बाय हं? बाय बाय. बाय बाय बाय. बरं बरं नाही आता देवराईतून बसूत आणि नगरला उतरूतून मग तिथून जाऊत. जेवढं बसतात हा करंजीतच बस जा ना मग. बाय बाय हा बरं पाहू. होय करंजीत जा न तुम्ही त्या मार्गे जायचं मग लसरो. बाय करंजी पाहू जा न तुम्ही त्या मार्गे. यांना बसून द्यायचं न तुम्ही मग ह्या मार्गे जा. तिथं उभं राहावं लागल. करंजीत जायला करंजीत बाय बाय नीलू मामा. नाशिक गाड्या लागत करंजीत. बस मामाचं तोंड आहे. पिशी राहिली. चाल येऊ तेजू. हा पिशी हा राहिली. काय येत होतो चाल. पिशी. लय बोजा झालाय. बोजा. निलूच्या आजीने बोजा दिला म्हणजे निलूची पण मै आजी आहे. जड झालं आता बोला ते. इला येऊन घेता बाकी. आपल्या निलूच्या आजीला भेटायला आलतो. बरं बरं जा जा पण आता. हा ही पिशवी हाता कोणालाच घेता नाही याची वाळलाय. काय संगून पप्पा ते सगळे चालले आज. एवढे दिवस वाटत होतं कधी येते आडवडा झाला असं डोकं जाम झालं होतं. पण आज सगळं घरबुच्च लागलं. परत आम्ही तिघच राहिलो सगळे गेले म्हणून आता. तुमच्या दोघांची जर फाईट लावली तर कोण चिकन मी धोपटीच पाडीन तिला. बघ बाई. हा पिशवी जर वैडी तर काय येत. बोंबलन माणूस.
ते दात कुत्रीने खाल्ले दात. पिशी जर वळली तर टण बोंबलं ना तुझ्या वाढ घेतच नाही राजा म्हातारा मग बांग गावात चट मारते देवळात वर पारो. मारते तर देवळत नाही ते म्हणे नको मला आता ये देतो आपला कुणीकडे चला इकडे किती खुर्ची आहेत बसलेल्या बसायला. पहिलं ना त्याच्या डोक्यात एकच आहे बरं का, माणूस शांत बसलं की तिथे लगेच काय म्हणले आता ती, होती ना परत उद्या 3 हिडे व्हायला पाहिजे उद्याचा बी. म्हणजे तुमच्या बी डोक्यात आहेच का मी शांत बसून द्यायचं नाही काय नाही ना. आपण कुत्र्याला आपले आंघोळ घालून घेऊ, कारण काय आलं 2-3 दिवस झाले तर आणलेलं आहे, म्हणजे कुठं बसतो कुठं पण उठतो, आणि जर तसंच जर राहिला ना त्याला पिसा वगैरे होत्या त्याला स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे कसं ना ते भारी होईल थोडा. कसं आहे तो कुक करतोय, काय आलं हे बघा सगळं तोंड आणि खराब करून घेतलंय, कुठं हिंडतोय सगळे खराब झालंय. मस्त त्याला आंघोळ घालू. किती झाले तुला आंघोळ नाही आता आंघोळ कसं झालंय त्याला. साबण लाव त्याला, साबण लाव. तोंड पाणी गेलं पळतोय. एकदम मस्त निघलंय, फ्रेश झाला. आता अंग झटके बरं का, अंग झटकं राहिलं. चला नानाकडे बोला, चाल तिकडे बोला. मस्त निघलाय. ताई द्यायच्या पहिले नाही का असं वाटत होतं कधी येत्या कधी येत्या. 1-2 दिवस आले लेकरं बाळ एकदम ठेंगा मस्ती केला. आज चालल्या पण गेल्या. आजी तर हुरहुरच लागतंय, पण आईपाशी 1-2 दिवस राहिल्या तर आज आई पण एकटीच असन, तिला पण एकदम हुरहुर वाटत असन. घरात नाही का लहान लेकरं ते असलं नाही एक मजा वेगळी होती. किती आडावाडा चालला होता आज बघू शकताय. परत मी एकटाच आहे आणि आपले आजी आजोबा दोघंच आहेत. परत आम्ही तिघं आणि तुम्ही प्रेक्षकच आहेत फक्त सोबत. आता तर उद्यापासून आपला डेली ब्लॉग असंच चालू राहील. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि उद्याचा ब्लॉगवाला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.